मी आज प्रथम फोनवडीमध्ये आलं आपल्या सर्वांना भेटायला. कारण अनेक वर्ष आपण सर्वांनी सुप्रताईंना संधी दिलेली होती, त्यांना खासदार बनवलेलं होतं. पण जसे काम व्हायला पाहिजे होते तसे मला काहीच दिसले नाही. रणजित दादांनी सांगितलं की दादांमुळे आणि रणजित दादांच्या मार्गदर्शनामुळे ही कामं कशी व्हायला लागले. आज ते बोलतात त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळालाय. त्यांना पुरस्कार मिळाला, भोर तालुक्याला काय मिळालं. आणि मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितोय की संसद रत्न जो पुरस्कार आहे तो सरकारचा नाही, ते एक एनजीओ आहे बँगलोर मध्ये का कुठेतरी चेन्नईमध्ये. हे एनजीओ संसद रत्न पुरस्कार देते. त्याच्यामुळे असं काहीतरी मोठं नाहीये, पण मीडियाचा गैरवापर कसा करायचा त्यांना माहिती आहे. मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो, काल सकाळी मी बारामतीत होतो. तिथं जैन समाजाचा एक कार्यक्रम होता. तिथं त्यांचं देव होतं. तिथं रथच्या समोर सुप्रताई मी एकत्र आलो. तर मी सुप्रताईंना बोललो, आता तुम्ही पहिला तिथं नारळ ठेवा आणि प्रार्थना करा. ते बोलले नाही जय तू. तर मी बोललो ठीक आहे. मी तिथं नारळ ठेवला आणि प्रार्थना करत होतो. त्या क्षणाला मी डोळे झाकून प्रार्थना करताना माझ्या जवळ बारामतीचे शहराचे अध्यक्ष जय पाटील येऊन उभा राहिले. आणि मी प्रार्थना करताना सुप्रताई बोलले की काय जय कसं चाललंय. मला वाटलं ते मला बोलत होते. तर मी डोळे उघडून त्यांना परत बोललो की काय नाते सगळं बरोबर आहे. तेव्हा ते मला बोलले मी तुझ्याशी नाही दुसऱ्या जयाशी बोलत होती. त्यांनी ते मीडियामध्ये दिलं, पत्रकारांना दिलं आणि पत्रकारांना सांगितलं खोटी बातमी करायला की सुप्रिया सुळेंनी जयपवारांची विचारपूस केली. ते फोटो तोडून त्यांना काय मिळतंय, फोटो तोडून ते सगळ्यांना हे सगळं मीडियामध्ये दाखवत आहेत. आज काय पण आपण पोस्ट टाकली इंस्टाग्रामवरती व्हॉट्सअपवरती लगेच त्यांचे लोक त्याच्यावरती कमेंट्स टाकतात. आणि काय कमेंट्सचे मुद्दे पण नसतात ते टाकतात. आज ही पूर्ण निवडणूक त्यांनी भावनिक पाणी चालू केली आहे. कारण अनेक वर्ष 15 वर्ष सुप्रियाताई खासदार होत्या. मी काल पुरंदर होतो. मला पुरंदर मधले लोक बोलले दादा जर हे 2 गट नसते झाले तर ते या निवडणुकीमध्ये त्यांना मुद्देच नव्हते काय बोलायला. आता 2 गट झाले म्हणून त्यांना मुद्दे भावनिकपणे बोलायचं. मला आपल्या सगळ्यांना एक विचारायचं आहे की साहेबांच्याच बाजूनी का आपण सगळ्यांनी भावनिक व्हायचं, दादांच्या बाजूनी का नाही. आपल्याला माहिती आहे एका काळात दादांवरती ईडीची खूप टीका झालेली आहे, ईडीची कारवाई चालू होत्या. त्यावेळेस दादांच्या मुळे साहेबांवरती पण टीका व्हायला लागल्या. तिथं दादा एकटे गेले ईडीच्या ऑफिसच्या बाहेर भुजबळ साहेबांबरोबर आणि तिथं पत्र परिषद घेतलं. त्यावेळेस कुठे होते कुटुंब. यावेळेस गोयल पवारांना ईडीची कारवाई झाली. तिथं साहेब स्वतः गेले, तिथं सुप्रताई स्वतः गेले, तिथं प्रतिभाजी स्वतः गेले. मला वाटतंय की कुठेतरी आदरणीय दादांनी अनेक वर्ष काम केले. सर्वांनी सामान्य माणसासाठी काम सकाळी 6 ते रात्री उशिरापर्यंत करतात आणि अजूनही करतात. ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. मी तुम्हाला खरं सांगतो ते नक्कीच करतील. कारण वहिनीसाठी राजकारण राहतच नाही. माहेरमध्ये पण त्यांचे आधी पण ते राजकारणातच होते, त्याच्यानंतर त्यांनी समाजकारण केलं आणि आता ते राजकारणात परत समाजकारण करून राजकारण करून सगळं सुविधा अडचणी असतील ते सगळे निश्चितपणे पूर्ण करतील. जे काय पण प्रॉब्लेम असतील ते लगेच सोडवतील. त्याच्यामुळे मी आपल्याला विनंती करतो येणाऱ्या 7 तारखेला घड्याळाच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून बहिणीला बहुमताने विजय करा. आज माझी प्रथमच वेळ भोर तालुक्यात, पण नक्कीच मी सारखं येत राहणार आहे. मला युवकांशी पण बोलायचे, त्यांचे काय अडचणी असतील. आता दादा व्यस्त असतात, वहिनी पण दिल्लीत जातील, पण वहिनीचं लक्ष पण इथं असेल. पण जेव्हा ते नसतील तेव्हा मी असेल इथं आणि नक्कीच काय करायचं मी समजून घेईन आणि त्यातल्या त्यात लवकरात लवकर दादांपर्यंत पोहोचवीन. तर येणाऱ्या 7 तारखेला परत एकदा मी तुम्हाला विनंती करतो की घड्याळाच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून बहिणींना बहुमताने विजय करा.